SP क्राईम न्यूज नेशन. पिंपरी चिंचवडच्या हद्दीत हिंजवडी फेज 1 मध्ये एका सोसायटीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून उत्पादन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खडकी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणात 5 उच्च शिक्षित तरुणांना अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ तस्करीची साखळी उलगडताना पुण्यासह पिंपरी, मुंबई आणि गोवा येथे कारवाई करत सुमारे 3.5 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तुषार चेतन वर्मा वय 21 सध्या राहणार सूस, सुमित संतोष डेडवाल वय 25 राहणार सांगवी, अक्षय सुखलाल महेर वय 25 राहणार हिंजवडी, मलय राजेश डेलीवाला वय 25 राहणार घाटकोपर मुंबई आणि स्वराज अनंत भोसले वय 28 राहणार कुर्ला मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील वर्मा हा नामांकित खासगी महाविद्यालयातून MBAचे शिक्षण घेत आहे. स्वराज भोसलेने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. डेडवाल आणि महेर यांचे MBAचे शिक्षण झाले आहे. आरोपी तुषार वर्मा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खडकी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत वर्माने सुमित डेडवाल आणि अक्षय महेर यांच्यासह पिंपरीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पिंपरीत छापा मारला. हिंजवडी येथील एका भाडेतत्वावरील सदनिकेत डेडवाल आणि महेर हे राहत होते. तिथे अत्याधुनिक पद्धतीने हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती छाप्यादरम्यान उघड झाली. पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा तसेच लागवडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरीसह मुंबई आणि गोव्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत मेफेड्रोन, ओझिकुस, चरस, LSD स्टॅम्पसह विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य तस्कर मलय डेलीवाला आणि त्याचे साथीदार स्वराज भोसले यांना मुंबईतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात छापे टाकून सुमारे 3,45,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यातील 7,80,000 रुपयांची रक्कम गोठवण्यात आली.